मेडशी बायपासवर भीषण अपघात, 2 ठार 1 जखमी, कारमधील दोघे थोडक्यात बचावले. अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रात्रीचा थरार. दिनांक 14 जून रोजी रात्री सुमारे 10 वाजता अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी बायपास परिसरात एका हॉटेलजवळ भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टँकरला जोरदार धडक दिल्यानं 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित असलेल्या कारमधील दोघे प्रवासी थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्या कारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. प्राप्त माहितीनुसार RJ09GC0544 क्रमांकाचा ट्रक मालेगावकडून पातूरच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या MH30BP8229 क्रमांकाच्या टँकरला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी जबर होती की टँकर थेट उलटून रस्त्यालगत उभ्या MH37AH1531 क्रमांकाच्या कारवर आदळला. या अपघातात टँकर चालक शेख शोएब शेख मुजीब वय वर्ष 25 राहणार गंगानगर अकोला व त्यांना भेटण्यासाठी दुसऱ्या टँकरमधून आलेले शेख जावेद शेख सलीम वय वर्ष 45 राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर टँकर क्लीनर हफीजसोद्दीन मुजीबोद्दीन वय वर्ष 35 राहणार गंगानगर अकोला हे गंभीर जखमी झाले. दरम्यान टँकर उलटून ज्या कारवर आदळला त्यामध्ये मंजित मुंडे व त्यांचे सहकारी बसले होते. अपघाताच्या क्षणी कारमध्ये असलेले हे दोघे आश्चर्यकारकरित्या थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलीस चौकीचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला रुग्णालयात हलवले, तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. घटनेमुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून रात्री मोठ्या वाहनांची बेजबाबदारपणे होणारी वाहतूक ही जीवघेणी ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.